गणेशोत्सव आला की सगळीकडे एकच आवाज घुमतो, बरोबर गणपती बाप्पा मोरया. पण हा फक्त एक जयघोष आहे का? नाही, हा तर आपल्या सगळ्यांच्या उत्सवाचा आत्मा आहे, आपल्या आनंदाचा आवाज आहे. पण कधी विचार केलाय की ह्या 3 शब्दांमागे किती मोठी, किती रंजक गोष्ट लपलेली असेल? चला, आज आपण तीच गोष्ट जाणून घेऊया. हो ना, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. आपण इतक्या उत्साहाने, इतक्या जल्लोषात मोरया मोरया म्हणतो, पण हे मोरया म्हणजे नक्की कोण? गणपती बाप्पांचं दुसरं नाव आहे का, की याचा काही वेगळाच अर्थ आहे? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या इतिहासात, आपल्या श्रद्धेमध्ये दडलेलं आहे. तर याचं उत्तर फारच सुंदर आहे. बघा, मोरया हे काही कुठल्या जागेचं किंवा वस्तूचं नाव नाहीये. ते नाव आहे एका महान महान गणेश भक्ताचं, आणि त्यांचं नाव होतं मोरया गोसावी. म्हणजे विचार करा, आपण जेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणतो तेव्हा आपण खरं तर बाप्पांना विनंती करतोय की तुम्ही तुमच्या या लाडक्या भक्तासोबत, मोरया गोसावींसोबत आमच्याकडे या. किती सुंदर आहे ना ही कल्पना? चला तर मग जरा नीट ओळख करून घेऊया या कथेच्या खऱ्या नायकाशी, मोरया गोसावी. हे एक असे भक्त होते ज्यांची भक्ती इतकी मोठी, इतकी निस्वार्थ होती की त्यांचं नाव देवाच्या नावाशी कायमचं जोडलं गेलं. ही काही साधी गोष्ट नाहीये. तर हे मोरया गोसावी होते पुण्याजवळच्या चिंचवडचे. गणपती बाप्पांचे इतके मोठे भक्त की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, सगळं काही फक्त बाप्पाच्या सेवेतच घालवलं. त्यांची ओळखच होती त्यांची भक्ती. आणि याच अफाट भक्तीतून पुढे एका महान परंपरेचा जन्म झाला. आणि आता येतो कथेचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. असं म्हणतात की मोरया गोसावींनी इतकी कठोर तपश्चर्या केली की साक्षात गणपती बाप्पांनी त्यांना दर्शन दिलं. आता विचार करा, ही घटना, ही भक्ती, ही सिद्धी पाहून तिथले लोक किती भारावून गेले असतील. आणि मग त्याच आधारातून, त्याच प्रेमातून लोकांनी मोरया गोसाव्यांचा सन्मान करण्यासाठी गणपती बाप्पांच्या नावापुढे त्यांचं नाव जोडायला सुरुवात केली. आणि बस, तिथूनच जन्म झाला आपल्या लाडक्या जयघोषाचा, गणपती बाप्पा मोरया. आणि तेव्हापासून तो जयघोष फक्त एका व्यक्तीपुरता राहिला नाही. तो बनला आपल्या संपूर्ण गणेशोत्सवाचा एक अविभाज्य भाग, त्याचा आत्मा. असं म्हणायला हरकत नाही की मोरया गोसावींनी जे भक्तीचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं ना, त्याचा आज आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेने मिळून एक मोठा वटवृक्ष झालाय. आज तुम्हीच बघा, गणेशोत्सवातला एकही क्षण या जयघोषाशिवाय पूर्ण होतो का? अजिबात नाही. बाप्पाच्या आगमनापासून, म्हणजे मूर्तीची स्थापना करताना, मग रोजच्या आरतीच्या वेळी आणि अगदी विसर्जनाच्या मिरवणुकीत सुद्धा सगळीकडे फक्त हाच एक आवाज घुमत असतो. आणि हो, सगळ्यात शेवटी जेव्हा आपण पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतो, तेव्हा त्याच्यासोबत गणपती बाप्पा मोरया जोडल्यावर त्यात बाप्पाला निरोप देण्याचं दुःखही असतं आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची आतुरताही असते. दोन्ही भावना एकत्र येतात. याचा अर्थ काय की हा जयघोष फक्त शब्द नाहीत, तर या भावना आहेत. भावनांचं एक सुंदर पॅकेज आहे. यात सगळ्यात जास्त काय आहे तर भक्ती आणि श्रद्धा. त्यानंतर येतो तो सळसळता आनंद आणि उत्साह. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे भक्त आणि देवामधलं ते खास नातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तयार होतो गणपती बाप्पा मोरया हा जयघोष. तर आता ही सगळी गोष्ट, हा सगळा इतिहास आणि याचा अर्थ समजून घेतल्यावर पुन्हा तोच प्रश्न येतो की गणपती बाप्पा मोरया म्हणजे खरंच फक्त एक जयघोष आहे, की हे त्याहूनही खूप काही जास्त आहे? आणि याचं उत्तर खूप सोपं आहे आणि तितकंच सुंदर. नाही, गणपती बाप्पा मोरया हे फक्त शब्द नाहीत. हा संगम आहे एका महान भक्ताच्या निस्वार्थ भक्तीचा, आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या त्या अतूट श्रद्धेचा. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण मोठ्याने म्हणाल गणपती बाप्पा मोरया, तेव्हा फक्त शब्द म्हणून नका, त्यामागची ही अद्भुत गोष्ट नक्की आठवा.